एक मोठी बातमी अंबादास दानवेंना अज्ञाताकडून जीव मारण्याची धमकी देण्यात आली आहे। अंबादास दानवेंचे छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तांना पत्र आहे। धमक्यांमुळे माझ्या आणि माझ्या कुटुंबियांच्या संरक्षणाला धोका निर्माण होऊ शकतो अशी दानवेंना भीती आहे। स्वतः आपल्यासोबत अंबादास दानवे फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। दानवेजी, नेमकं धमकी देताना काय सांगितलं गेलेलं आहे आणि तुमच्याकडून काय स्वरूपाचं पत्र देण्यात आलंय? काय झालं, हां मागच्या 3-4 दिवसापासून सतत मला फोन येतात असे। हां आणि माझी फोनची मला सवय आहे तशी, म्हणजे फोन येत असतात बरेच जण, असं झालं तसं झालं, तुम्ही असं का केलं ते असं विचारत असतात। पण ते तेवढ्यापुरतं असं त्यांना सांगून गोड बोलून फार काही नादी लागत नसतो आपण, कारण हे रोजच आहे। पण आता मागच्या आठवड्यात कंटिन्यू 2-3 दिवसांनी रात्री 11 नंतर, 12 नंतर, 1, 2, 2:30 वाजता अशा पद्धतीने फोन यायला सुरुवात झाली आणि एकाच फोनवरून फोन 2-3 लोक बोलत होते। तेव्हा मी पहिल्या, दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी फार दखल नाही घेतली, पण चौथ्या दिवशी मला असं वाटलं की आपण एक तक्रार करून ठेवा। मी काही धमक्यात नाही घाबरत त्या, पण एक खबरदारी म्हणून पोलिसांकडे तक्रार करून ठेवे। मी नंबर सहित दिलेले आहे पोलिसांना, कोणत्या फोनवरून किती वाजता, एवढे डिटेल्स मी पोलिसांना कळवलेले। आता पोलीस तपास करतील। दानवेजी, समोरच्याकडून ज्या वेळेला धमकी देण्यात आली त्यावेळेला तुम्हाला नेमकं काय सांगण्यात आलं? मला वाटतं जीवे मारण्याची धमकी असं ते बोललेले आहे, मला असं करू तसं करू। पण मला याची सवय, रोज आम्ही सार्वजनिक जीवनात राहतो, असे लोक फोन करत असतात, त्याला फार सिरियसली घ्यायची गरज नसते। पण हे कंटिन्यू 2-3-4दा आला फोन म्हणून मी कंप्लेंट केली। हे एकाच नंबरवरून तुम्हाला कॉल येत होते की वेगवेगळ्या नंबरवरून? मी नंबर्स पोलिसांना दिलेले आहेत त्या, आता मला व्यक्ती तर काही माहिती नाही, पण मी जे नंबरवरून कॉल आले ते मी पोलिसांना कळवलेले आहे। ठीक ठीक आहे, धन्यवाद दानवेजी, तुम्ही आमच्याशी या संदर्भात सविस्तर संवाद साधण्यासाठी। तर अंबादास दानवे स्वतः आपल्यासोबत फोन लाईनवरून होते। त्यांनी पोलीस आयुक्तांना या संदर्भातलं पत्र दिलेलं आहे। गेले 4 दिवस सतत त्यांना जीव मारण्याच्या धमकीचे फोन कॉल येत होते आणि त्या संदर्भातली तक्रार आता त्यांच्याकडून देण्यात आली आहे।